गडचिरोलीच्या भामरागडमधील पूर ओसरला, प्रशासनाकडून सफाईचं काम सुरू। गोंदियामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान, पुरामुळे पीक जमीनदोस्त, तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। भंडारा शहराला पुराचा फटका, घरांमध्ये शिरलं पुराचं पाणी, अनेक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। गोसेखुर्द धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग सुरू, वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये मोठी वाढ, पुलावरून पाणी जात असल्यामुळे ब्रह्मपुरी आरमोरी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद। गडचिरोली जिल्ह्यामध्ये परिस्थिती चिंताजनक, कोटगल बॅरेज इथे पुरामध्ये अडकलेल्या 110 जणांची बचाव पथकाकडून सुटका। भंडाऱ्याचे काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंची पुराच्या पाण्यामध्ये स्टंटबाजी, गाडीच्या बोनेटवरती बसून बनवलं रील, पडोळेंचं रील सोशल मीडियावर व्हायरल। नागपूरमध्ये केशरी रंगाची वंदे भारत ट्रेन दाखल, नागपूरच्या अजनी रेल्वे यार्डामध्ये नव्या वंदे भारतची तांत्रिक तपासणी सुरू, नागपूर सिकंदराबादसह 10 नव्या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा। ज्ञानेश महाराज यांच्या वक्तव्याच्या विरोधात अमरावतीमध्ये हिंदू संघटनांकडून निषेध आंदोलन, शरद पवार यांच्या विरोधामध्ये संघटनांकडून जोरदार घोषणाबाजी। अमरावतीमध्ये बहुजन समाजाचं निषेध आंदोलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेध, मोहन भागवतांनी समाजाची माफी मागण्याची केली मागणी। नागपूरमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांचं धरणं आंदोलन, सरकारनं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मंजूर केलेलं वसतिगृह लवकरात लवकर सुरू करावं अशी विद्यार्थ्यांची मागणी। नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरींची मोठी कारवाई, 39 अधिकाऱ्यांचं केलं निलंबन, पाहणी दौऱ्याला गैरहजर राहिल्यामुळे आयुक्तांची कारवाई। वाशिममध्ये चाकूचा धाक दाखवत सोयाबीनने भरलेला ट्रक पळवला, या प्रकरणी 3 आरोपींना कारंजा पोलिसांनी घेतलं ताब्यात। भंडाऱ्यामध्ये शिक्षक नसल्यामुळे पालकांनी ठोकलं जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप, जिल्हाधिकाऱ्यांनी पालकांच्या समस्या जाणून घेत शिक्षकांची नियुक्ती करण्याचं दिलं आश्वासन। चंद्रपूरमध्ये नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या, अभ्यासाच्या तणावामधून आत्महत्या केल्याची शक्यता। गोंदियामध्ये अनियंत्रित झालेल्या एसटी बसची रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना जोरदार धडक, सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही, वाहनांचं मोठं नुकसान। विवेकबुद्धी असलेली मुलगी पहिल्या भेटीत हॉटेलच्या खोलीत भेटणार नाही, सुनावलेली शिक्षा रद्द करताना नागपूर खंडपीठाचं बलात्कार प्रकरणामध्ये निरीक्षण, अल्पवयीन पीडित मुलीचा बलात्काराचा आरोप कोर्टाकडून अमान्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।